सर. गुड आफ्टरनून सर. हां, गुड गुड आफ्टरनून. आफ्टरनून. मी चेअर मागितली. थांबा एक. आणि हा माईक लावून ठेवा. माधवी, इंट्रोड्यूस युअर सेल्फ विदाउट टेलिंग युअर नेम. सर मी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भागीमारी या गावातून आलेली आहे. सर माझं एज्युकेशन बी इलेक्ट्रिकलमधून SBJN कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर सर मी MPSCचा अभ्यास म्हणजे सुरू केला. अच्छा, तुमचा पहिला अटेम्प्ट आहे? नाही, पहिला नाही सर. कितवा अटेम्प्ट आहे? हा माझा तिसरा अटेम्प्ट आहे. तिसरा. आणि आधी तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे? नाही, पहिलाच. पहिल्यांदाच आहे तुमचं. आणि तुमच्या हॉबीज काय आहेत? हॉबीज सर माझी कुकिंग. कुकिंग. कुकिंग काय काय कुक करायला आवडतं? कुकिंगमध्ये सर सर्वच म्हणजे व्हेज नॉनव्हेज? दोन्ही पण. अच्छा, दोन्ही. ठीक आहे. तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं. हो. कोरोना इफेक्ट माहिती आहे का तुम्हाला? हो, कोरोना. काय असतं कोरोना इफेक्ट? कोरोना इफेक्ट जेव्हा एक्सेस ऑफ इलेक्ट्रिकल म्हणजे करंट जेव्हा जास्त असतो तेव्हा त्याच्या बाउंड्रीवर तो करंट एक्सेसिव्ह करंट हे होतो, फ्लो होतो, त्यामुळे कोरोना इफेक्ट होतो. अच्छा. काही त्याच्यामुळे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो? हो, निगेटिव्ह इम्पॅक्ट. काय होतं? वेस्टेज ऑफ करंट होतं सर त्यामुळे. आणि ज्याच्यातून करंट फ्लो होतो ते डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे. स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय असतं? स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा आपण ट्रान्सफर करतो, जेव्हा आपण एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटकडे, तेव्हा सर एकसारखं व्होल्टेज लेवल म्हणजे हे नाही करू शकत, आपण पाठवू नाही शकत. तर त्याला कधी स्टेप अप करावं लागते, स्टेप डाऊन करावं लागते. तर स्टेप अप म्हणजे आपली जे जनरेशन पॉवर स्टेशनमध्ये होते इलेक्ट्रिकल एनर्जी, ते 22 किलो व्होल्ट किंवा म्हणजे तेवढ्या रेंजमध्ये होते. जर लॉसेस कमी करायचे असले तर त्यासाठी सर ते स्टेप अप करावं लागते ते व्होल्टेज लेवल. आणि मग डिस्ट्रीब्युशन जेव्हा आपल्या हाऊसहोल्डमध्ये होते घरी, तेव्हा ते स्टेप डाऊन करून आपल्या घरी ते ट्रान्सफर केलं जाते. सिंक्रोनायझेशन इफेक्ट माहिती आहे तुम्हाला? नाही सर, सॉरी. ठीक आहे. मला पुढे सांगा माधवी, की PLI स्कीमबद्दल माहिती आहे का तुम्हाला? सॉरी सर. PLI स्कीम, PLI प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. नाही सर. माहिती नाही त्याच्याबद्दल. मला सांगा, आता आज भारत आणि पाकिस्तानचा सामना आहे, ठीक आहे? क्रिकेट. हां, क्रिकेटचा. तर तुम्हाला काय वाटतं की आता रिसेंटली पहलगाम अटॅक झाला, त्याच्या आधी देखील पुलवामा अटॅक झाला, उरी अटॅक झाला, म्हणजे अशा पद्धतीनं अटॅक कंटिन्युअस पाकिस्तान आपल्यावर करत आलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की क्रिकेट खेळायला पाहिजे आपण पाकिस्तानसोबत? हो सर, कारण ते एक प्रकारे तो गेम आहे. आणि तो झाला तो म्हणजे तो राजनैतिक संबंध म्हणता येईल. तो याच्यासोबत लिंक नाही करता येईल सर. म्हणजे पण मग आता म्हणजे आपले एवढे आता मला वाटतं जवळपास 26 ते 27 लोक पहलगाम अटॅकमध्ये गेले. त्याच्यानंतर आपले काही जवान त्याच्यामध्ये मारले गेले ऑपरेशन सिंधूरमध्ये. एवढं सगळं झालं असताना तरी तुम्हाला वाटतं का की आपण खेळायला पाहिजे क्रिकेट? तुम्हाला असं वाटत नाही का की अवहेलना एक प्रकारची? अवहेलना नाही म्हणता येणार सर, कारण ते म्हणजे तो एक याचा पार्ट झाला, एक स्पोर्ट्सचा पार्ट झाला. तो आपण याच्यासोबत कनेक्ट नाही करू शकत ना. जसे आता तिथले सिंगर पण इथे, म्हणजे सिंगर आपले ॲक्टर इथे येऊन काम करतात. भारत शासनाचं एक विधान आहे, आपल्या प्रधानमंत्र्यांनीच, माननीय प्रधानमंत्र्यांनी एक विधान केलेलं आहे की टेरर अँड टॉक शुड नॉट गो टुगेदर. ठीक आहे, मग त्या पद्धतीनं जर टेरर अँड टॉक सोबत नाही जाऊ शकत, तर टेरर आणि स्पोर्ट्स जाऊ शकतात का? काय वाटतं तुम्ही? त्याबद्दल सर आता विचार सुरूच असेल त्यांचा. तुम्ही क्रिकेट डिप्लोमॅसी हा शब्द ऐकलाय? क्रिकेट डिप्लोमॅसी नाही. मला नंतरचा प्रश्न आहे माझा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक विधेयक आता पारित करण्यात आलं
आणि त्याच्यावर देखील म्हणजे खूप जास्त विरोध होत आहे त्या विधेयकाला. त्याचं नाव आहे पब्लिक सिक्युरिटी बिल. त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? सॉरी सर, नाही. त्यानंतर मला सांगा की रिसेंटली नासा आणि इस्रो या दोघांनी मिळून दोन संस्थांनी मिळून एक मिशन त्यांनी लॉन्च केलं. त्याचं नाव निसार आहे. हां. त्याच्याबद्दल माहिती आहे का? थोडी माहिती थोडक्यात सांगू शकता का तुम्ही की निसार. विशेषता काय आहे त्याची आणि काम काय करतं आणि फुल फॉर्म काय? निसार फुल फॉर्म नाही माहीत आहे सर मला, हां. पण ते थोडं माहीत आहे त्याच्याबद्दल हां, की सांगा. ते स्पेस रिलेटेड आहे ते. चंद्र मोहिमेबद्दल काहीतरी आहे ते. अच्छा, पक्क निसार मोहीम चंद्र मोहिमेबद्दल आहे? स्पेसबद्दल आहे म्हणून माहीत आहे सर. एक्झॅक्टली सगळ्या मोहिमा स्पेसमध्ये जातात, त्यांचं काही ना काही कारण असतं. मंगळ मोहीम आहे अच्छा, सर. मला सांगा आता आपले भारताचे शुभांशु शुक्ला जे आहेत, हां. ते अंतराळात गेले होते, तर त्या कोणत्या स्पेस क्राफ्टने गेले होते? सॉरी सर, नाव आठवत नाही. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ऐकलंय तुम्ही? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. हां. तर हे पृथ्वीभोवती फिरतं. हं. तर तुम्ही हाईट सांगू शकता? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट विचारता सर? नाही, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट दुसरे आहेत. सॉरी सर. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट काय असतात ते सांगा. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे जे आपल्याला हवामानाचा अंदाज देतात. जिओ स्टेशनरी देतात की अजून कोणते देतात? आणखी सर सॉरी, एक्झॅक्टली मला आठवत. ठीक आहे. आणि माझा नंतरचा प्रश्न आहे की मला सांगा आता महाराष्ट्रामध्ये मराठा रिझर्वेशनच्या संदर्भात एक खूप मोठं आंदोलन उभं झालं आणि आता त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने निर्णय दिला. तुम्हाला काय वाटतं, काय कारणं काय आहेत की म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा कम्युनिटी, गुजरातमध्ये पाटीदार कम्युनिटीचं काही आंदोलन काही वर्षांआधी झालं होतं, त्याच्या आधी हरियाणा आणि राजस्थानमध्ये जाट कम्युनिटीचं आंदोलन झालं होतं. या जेवढेही मी कम्युनिटीचं नाव घेतलेलं आहे या सगळ्या डॉमिनंट कम्युनिटीचा अप्पर कास्ट आहे. तर काय कारण वाटतंय तुम्हाला की भारताच्या विविध भागातून ह्या ज्या अप्पर कास्ट कम्युनिटीज आहे या का बरं डिमांड करतात रिझर्वेशनची? असे प्रमुख मला कारणं सांगा, फक्त बाकी काही सांगू नका, फक्त कारणं सांगा की यांचं रिझर्वेशन का बरं मागतायत. सर त्यांना वाटत आहे की आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून थोडं लांब चाललेलं आहे. म्हणजे ज्यांना रिझर्वेशन आहे ते लोक, त्यांना रिझर्वेशन असल्यामुळे ते चांगलं डेव्हलपमेंट करू शकून राहिले आहे एज्युकेशनमध्ये किंवा नोकरीमध्ये. बाकी म्हणजे आणि शिक्षणात पण यांना म्हणजे त्यांना पूर्ण फीस भरावं लागते ओपनची. तर शिक्षणाचा एक इफेक्ट आहे सर, नोकरीचा आहे. आणि सर नोकरीचं त्यांना नोकरीमध्ये आरक्षण आहे. यांना नाही. आता EWS आरक्षण मिळालं तेव्हापासून त्यांना नोकरीमध्ये 10% रिझर्वेशन आहे, पण त्याच्या आधी नव्हतं सर. सरसकट आहे का 10% जे रिझर्वेशन आहे सगळ्या? सरसकट नाही आहे. काय त्याच्यात काही क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहेत का EWSचे? EWS ज्यांचं NCL सर्टिफिकेट आहे म्हणजे 8 लाखाच्या खाली त्यांना आहे सर एकच EWS. क्रायटेरिया? मला एकच माहिती आहे सर. ठीक आहे. माधवी, तुम्ही सावनेर हो जे सर. तालुक्यात ना, हां. मला सांगा तुमच्या तालुक्यात काही विशेष आहे म्हणजे महत्त्वाचं काही असं? हो सर. काय आहे तुमच्या तालुक्यात? WCL आहे सर. मायनिंग आहे. मायनिंग आहे. हो. कुठल्या खनिजाची मायनिंग होतं? कोळसेची. कोळसा, फक्त कोळसा आहे? कोळसा, मॅग्नीज. मॅग्नीज दोन्ही आहे. ठीक आहे. मला सांगा आता सध्या भरपूर आपल्या महाराष्ट्रात नवीन नवीन अशा खाणी एक्सप्लोअर केल्या जातात आहे, बरोबर? हो. त्यापैकी एक खाण आहे सुरजागड म्हणून. नाव ऐकलं तुम्ही? महाराष्ट्रातले. महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात आहे माहिती आहे तुम्हाला? सुरजागड माहिती? सुरजागड ऐकल्यासारखं आहे सर, एक्झॅक्टली नाव नाही रिकॉल होता मला. ठीक आहे. दुसरा तुम्हाला सांगू शकतो, सुरजागड माहिती गडचिरोली जिल्ह्यामध्ये हां. आहे आणि ती पर्टिक्युलरली आयन, त्याला लोह खनिज, करेक्ट, त्याच्यासाठी आहे, करेक्ट. पण आता रिसेंटली आपण जर बघितलं तर भरपूर डिफॉरेस्टेशन म्हणजे की जंगलतोड करण्यात आलेली या मायनिंगसाठी. तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं की बाबा या डिफॉरेस्टेशन झालं किंवा हे जे काही जंगलतोड आहे आणि त्यातल्या त्यात आपण बघतोय की भरपूर काही एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम ऑलरेडी आपण फेस करतोय, जसं की आपण शहरात बघतो की त्यांचे तापमान वाढ भरपूर झालेली आहे किंवा आता रिसेंटली तुम्ही जर बघितलं असाल की पावसाचं जे प्रमाण आहे त्याची इंटेन्सिटी, प्रमाण म्हणजे इंटेन्सिटी भरपूर वाढलेली आहे. तर अशा याच्यात आपण खूप जास्त छेडछाड करतोय बाबा निसर्गासोबत, मला असं वाटतंय का?
सर जर डेव्हलपमेंटचा जर विचार केला सर तर ते म्हणजे आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर ते फक्त खनिज हे विदर्भातच आहे. विदर्भात आणि कोकणचा थोडासा भाग. तर सर इलेक्ट्रिसिटीसाठी सर आपल्याला ते करणं आवश्यकच आहे, पण त्याच प्रमाणात तेवढ्याच प्रमाणात आपल्याला म्हणजे फॉरेस्ट म्हणजे इन्व्हायरमेंटकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर त्यासाठी सर आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा यूज करू शकतो, जसं की सोलार एनर्जी. तर त्यामुळे सर त्याच्यावर तेवढं बर्डन येणार नाही आणि आपली इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे सर ती फुलफिल होईल त्यामुळे. हे तर कोळशाबद्दल बोलले तुम्ही. हां. आता आयनबद्दल तर लोहखनिजचं काही महत्त्व असतं इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये. लोहखनिज म्हणजे आयन. आयरन. करेक्ट. हां. त्याचं काय आणि त्याच्यावर मग काय करता येईल आपलं हे त्याचा उपयोग काय असतो लोहखनिजाचा? इथे इलेक्ट्रिसिटीमध्ये ओव्हरऑल मी जे म्हणतो आपण लोक बघा ज्याच्यापुढे आपण माहिती करतोय त्याचा काही ना काही उद्देश हो. असतो. जसं कोळसा तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये म्हणलं की कोळसा आहे त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतो. हं. तसंच जो लोखंड लोखंडापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो का? नाही सर, इलेक्ट्रिसिटी नाही करत सर. फ्युएल नाही आहे ना. नाही. Correct. मग त्याचं काय असं आहे की त्याला काय रिप्लेसमेंट आहे? इथे ठीक आहे तुम्ही सांगितलं रिन्युएबल एनर्जी आपण हां. यूज करू शकतो. हां. मग ते तर करावंच लागेल आपल्याला. हो. लोखंडाचं जो उत्खनन करावंच लागेल ना. तर मग काय करायचं काय मग अशा जंगल तोड होत आहे एका बाजूला. Correct. प्रदूषण पण. प्रदूषण. हां. काय उपाय काय त्यावर? काही आहे उपाय तुमच्याकडे? उपाय एकच आहे सर की सोबत आपण प्लांटेशन एक मोहीम राबवू शकतो किंवा अवेअरनेस आपण. गव्हर्नमेंटची कुठली स्कीम आहे का त्याच्या थ्रू किंवा नियम बनवून दिला आहे का गव्हर्नमेंटने की समजा जर एखाद्या भागातलं जंगल तोड केली तर ते जे काही झाडं आहेत त्याचे आपण जे काही एका प्रकारे भरण जे म्हणतो आपण पूर्ण ते आपण कम्पेन्सेट करायला पाहिजे. तर तसं काही आहे तुम्हाला माहिती एखादी स्कीम गव्हर्नमेंटची? सर स्कीम मला आठवत नाही आहे. अच्छा ठीक. पुढे आहे माझा प्रश्न. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात ना? हो सर. करेक्ट. मला सांगा आता रिसेंटली आपण भरपूर इलेक्ट्रिक व्हेकलकडे जातो आहे आणि हो. तुम्ही रस्त्यावर बघताय की भरपूर कार झालं टू व्हीलर झालं भरपूर इलेक्ट्रिक बॅटरी जे काही व्हेकल म्हणतो आपण ते आलेले आहे. हं. पण त्या ॲट द सेम टाईम ना IIT कानपूरची अशी स्टडी आहे. आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे काही बॅटरी आहे EV त्या गाड्यांकडे जातो आहे. त्याचं मेन असं एक गोष्ट सांगितलं जाते की बाबा पोल्युशन कमी करतं ते. बरोबर आहे. हो. EV जे काही आपण व्हेकल म्हणतो कारण त्यातनं कुठलं उत्सर्जन होत नाही कुठल्या पोल्युटंट गॅस वगैरेचा. पण त्या बॅटरी किंवा त्यात लागणारे जे काही प्लेट्स वगैरे असतात ना ज्याला इलेक्ट्रॉनिक्स सगळं आपण म्हणतोय हं. तर IIT कानपूरची जी स्टडी आहे की जितकं पोल्युशन आपले कन्व्हेन्शनल रिसोर्सेस आहे पेट्रोल डिझेल ते करत नाही त्यापेक्षा जास्त पोल्युशन या बॅटऱ्यांमुळे होतं. मग असे तुम्हाला काय वाटतं की खरंच आपण हे व्हेकल किंवा या सगळ्याच्या जे काही गव्हर्नमेंटने नवीन स्कीम राबवलेल्या आहेत त्या करणं आवश्यक आहे की आपण जुन्याच आपले जे काही रिसोर्स होते तेच वापरले पाहिजे? सर जुने रिसोर्स ते मला असं वाटतं की सर ते इलेक्ट्रिसिटीच यूज होते सर व्हेकलमध्ये, कारण चार्जिंगसाठी आपण इलेक्ट्रिसिटीचं आणि इलेक्ट्रिसिटी डेव्हलप याच्यामुळे होते कोळसामुळे. तरी इनडायरेक्टली सर ते पोल्युशन म्हणजे त्याच्यामुळे होऊन राहिलं आहे. तर त्याच्यासाठी सर आपण एक उपाय करू शकतो सर. आपण सोलर पॅनल वगैरे लावून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस रिन्युएबल एनर्जी सोर्सेसनी करू ठीक शकतो. आहे, ती झाली. हां. पण मी असं म्हणतोय की फर्स्ट जे आहे ना की जे गाडी बनताय त्यामध्ये जे बॅटरी किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट वापरले जात आहे त्याचं पोल्युशन होतं आपल्या निसर्गामध्ये कारण त्याच्यात हेवी एलिमेंट्स वापरले जातात. हां, लिथियम बॅटरी. लिथियम बॅटरी वगैरे. तर त्याचं जेव्हा डिस्पोज होतं ना त्याचं पोल्युशन इनफॅक्ट जेवढं आपला कोळसा जाळून किंवा पेट्रोल जाळून नाही होत त्यापेक्षा जास्त पोल्युशन आहे. मग अशा याच्यात आपण जिथे म्हणतोय की बाबा जे बॅटरी व्हेकल्स आहे त्याच्यामुळे पोल्युशन कमी होतं पण त्याच्यापेक्षा असं पोल्युशन तर बॅटरी व्हेकल करत आहे. मग ही पॉलिसी चुकीची असं वाटतं का तुम्हाला गव्हर्नमेंटची? सर पॉलिसी पूर्णपणे चुकीची म्हणता येणार नाही, कारण त्यावर आणखी रिसर्च सुरू आहे सर की हायड्रोजन बॅटरीचा यूज करून, कारण त्यामुळे सर पोल्युशन म्हणजे पोल्युशन ऑक्सिजन आणि वॉटर त्याच्यातून जनरेट होणार आहे. तर पोल्युशन मग होणार कमी होईल त्याच्यामुळे. वॉटर सेल काय असतं? वॉटर सेल सर नाही माहिती तुम्हाला? अच्छा. हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला होतं वाटतं बहुतेक. रिन्युएबल एनर्जी तुम्हाला कोर्स होता का? कोर्समध्ये कुठला सब्जेक्ट होता का? रिन्युएबल युटिलायझेशन. हां. त्यामध्ये वॉटर सेल नव्हता? सर आता रिकॉल नाही. रिकॉल होत नाही तुम्हाला. चालेल. तुम्हाला सब कॅटेगरायझेशन ऑफ कास्ट जे सुप्रीम कोर्टचं डिसिजन आलेलं आहे की त्यांनी सब कॅटेगरायझेशन ऑफ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब अलाउ केलेलं आहे. तर तुम्हाला वाटतं की हे करणं बरोबर आहे? सर काळानुसार ते करणं मला असं काय वाटतं. कारण आहे असं की करायला पाहिजे? काळानुसार म्हणजे काय?
काळानुसार, कारण सर जे काय आपलं रिझर्वेशन आता सरसकट लागू आहे SC/STला, त्यामध्ये सर त्यांचं आहे की NCL त्यांना लागू केलं पाहिजे, ज्यामुळे वंचित घटकांना जे खरंच मागासलेले आहे त्यांना त्यांचा फायदा होईल. NCLचा नियम होता का सब कॅटेगरायझेशनमध्ये नाही की sir. फक्त आयडेंटिफिकेशन ऑफ पर्टिक्युलर कास्ट जी ट्रेडिशनली बॅकवर्ड राहिलेली आहेत त्यालाच फक्त एक्स्ट्रा रिझर्वेशन द्यायचं आहे असं होतं? काय आहे सुप्रीम कोर्टचं म्हणणं? सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की सर NCL लागू केली पाहिजे NCL लागू केली पाहिजे. हो. अच्छा, ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही फेअरमध्ये आहात की बाबा सब कॅटेगरायझेशन चांगला असं मूव आहे ज्याने कदाचित जो अजून त्याच वंचित वर्ग आहे कॅटेगरीचाही एखादा वंचित घटक आहे तोही आपण पुढे आणू शकतो. अच्छा, ठीक आहे, चालेल. कुकिंग हॉबी आहे तुमची? हो सर. अच्छा, मग मला सांगा तुमचं सगळ्यात फेवरेट कुक कोणी आहे का, म्हणजे की जो फेमस आहे शेफ? संजीव खन्ना. संजीव खन्ना. काय काय आवडतं म्हणजे त्यांच्याबद्दल, काय म्हणजे की कसा, कुठली क्वालिटी आहे त्यांची जी तुम्ही शिकू इच्छिता त्यांच्यापासून? सर ते चांगलं एक्सप्लेन करतात की कुकिंग कशी करायची. मी त्यांचा शो बघत होते. करून बघितलं तुम्ही? सर लहान असताना मी त्यांचा शो बघायची. आता करून बघता की नाही तुमचं? आता सर मी YouTubeला व्हिडिओ बघते. आणि करून बघता, महत्वाचं म्हणजे करून बघता का, जे काही बघता तुम्ही? आता सर रिसेंटली मी मधुराज रेसिपी म्हणून आहे, तिथले काय कुक केलं त्यांनी? ते सर मराठी डिशेस वगैरे कुक करतात. मराठी डिशेस वगैरे बनवतात. माझा नवीन क्वेश्चन, पुढला क्वेश्चन आहे की तुम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसी माहिती आहे का? हो सर. ठीक, काय आहे त्याचे फीचर सांगा. सर त्यामुळे सर आता म्हणजे आधी कसं ट्रेडिशनल एज्युकेशन होतं, म्हणजे जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन केलं तर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकावं लागत होते. जसं की तेव्हा हे अवेलेबल नव्हतं की जर तुम्हाला सिंगिंगमध्ये, डान्सिंगमध्ये जर आवड असेल किंवा एखाद्याला पॉलिटी हा सब्जेक्ट आवडत असेल इंजिनिअरिंग करणाऱ्या स्टुडंटला, तर आता सर ते अवेलेबल होणार आहे की तुम्ही इंजिनिअरिंगसोबत पण म्हणजे पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स वगैरे सब्जेक्ट घेऊ शकता. एकच. आणि आता सर टेक्निकल एज्युकेशन लहान म्हणजे जेव्हा 5वी-6वी मध्ये जेव्हा मुलगा जाईल तर तेव्हापासून त्यांना टेक्निकल एज्युकेशन देणं पण सुरू करणार आहे सर. टेक्निकल म्हणजे एक्झॅक्टली थोडं नॉलेज, टेक्निकल नॉलेज किंवा आपण म्हणू स्किल त्यांना देण्याचे प्रयत्न करणार आहे गव्हर्नमेंट. अच्छा, तुम्हाला काय वाटतं की काय अजूनही आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये निगेटिव्हज आहे की ज्याच्यामुळं आपलं आत्ता सध्याची जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एक म्हणजे आपण म्हणतोय की डिझास्टरकडे जात आहे, आणि याच्यात लवकरात लवकर जर आपण चेंजेस नाही केले तर कदाचित येणारा जो काही आपला यूथ आहे तो या एज्युकेशन सिस्टीमचा बळी पडू शकतो. तुम्हाला काय वाटतं अशा कुठल्या गोष्टी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये अजूनही एक्झिस्ट करतात? सर पूर्णपणे सर ट्रेडिशनल एज्युकेशन सुरू आहे आतापर्यंत, आणि सर कॉलेज म्हणजे प्रायव्हेटकडे जास्त वळलेले आहे मुलं, म्हणजे पालक किंवा मुलं म्हणता येईल. गव्हर्नमेंट शाळेकडे सर म्हणजे तेवढं प्रमाणात लक्ष दिलं नाही जात. प्रायव्हेटमध्ये मला जर चांगलं एज्युकेशन मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे ना, काय त्याच्यामध्ये वाईट नाही सर. तर गव्हर्नमेंटमध्ये आता प्रत्येकच स्टुडंट सर प्रायव्हेट एज्युकेशन सस्टेन नाही करू शकत सर. तर त्यामुळे गव्हर्नमेंट शाळाच अशा बनल्या की एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग. समजा तुम्ही जर मानून चला एज्युकेशन ऑफिसर झाले आणि एज्युकेशन ऑफिसरमध्ये त्या जिल्ह्याचे जे एज्युकेशन ऑफिसर असतात त्यांना भरपूर अधिकार असतात त्या त्या क्षेत्रामध्ये, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वगैरे परमिशन देणे. तर अशा मला सांगा 3 अशा कुठल्या गोष्टी कराल ज्याच्या कारणाने त्या जिल्ह्यातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या किंवा नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या असतात किंवा बाकीच्या शाळा म्हणतात जसं की काही आदिवासी शाळा वगैरे असतात, अशा कुठल्या 3 गोष्टी तुम्ही राबवणार की या शाळा तुमच्या सेल्फ सस्टेनेबल बनल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा कल त्यांच्याकडे आला, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल त्या शाळांकडे आला पाहिजे? काय कराल तुम्ही ॲज अ अधिकारी म्हणून? सर पहिली तर हे म्हणजे कारण सर शिक्षक टीचर हा रिस्पॉन्सिबल असतो सर. तर टीचर म्हणजे जे टीचर काम करत नाही व्यवस्थित तर त्यांना सर मी एक वॉर्निंग लेटर देईल की म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना एज्युकेशन देत नाही आहे किंवा तुम्ही ह्या स्किल ॲडॉप्ट केल्या पाहिजे असं त्यांना सांगेल. एक झालं. दुसरं सर पायाभूत सुविधाकडे शाळेच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गव्हर्नमेंट स्कूलचं बरोबर नसल्यामुळे त्याकडे एक लक्ष टाकेल सर. आणि गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्या मुलांना सर म्हणजे येण्याची इच्छा झाली पाहिजे स्कूलमध्ये. जसं मुलं स्कूलकडे म्हणजे तेवढे आकर्षित नाही होत तर सर त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे इनिशिएटिव्ह प्रोग्राम सुरू करण्याचा प्रयत्न करेल सर. आता रिसेंटली गव्हर्नमेंटचा एक नवीन स्टान्स जर बघितला, एक नवीन आता तुम्ही जर पाऊल जर बघितलं, त्यांनी
चंद्रपूरच्या काही शाळा प्रायव्हेट गव्हर्नमेंटच्या शाळा हम्म. प्रायव्हेटला दिलेल्या आहे. मग तुम्ही काय म्हणू शकाल या स्टँडला की हे बरोबर आहे का गव्हर्नमेंटचं? सर एक्झॅक्टली सांगता नाही येणार सर, कारण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी प्रायव्हेटायझेशन पण थोडं प्रकारे बरोबरच आहे. प्रायव्हेटायझेशन जसं तुम्ही म्हटलं की ग्रामीण भागातल्या शाळा आणि त्यातल्या त्या ग्रामीण भागातल्या शाळा होत्या. ग्रामीण भागातल्या शाळा जर प्रायव्हेटला दिल्या हम्म. तर ऑलरेडी महागाई वाढेल, कारण ते प्रायव्हेटनुसार काम करतात. हां. मग अशा याच्यात काय तुमचं कसं आहे, तुम्हाला वाटतं की हे जे काही पाऊल उचललं गेलं गव्हर्नमेंटकडनं हे चुकीचं आहे? पूर्णपणे चुकीचं म्हणता नाही येणार सर. पण पण कसं अश्योर कसं करणार? गावातले मुलं इतकी फीस नाही देऊ शकत. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला माहिती आहे की ते एक दिवस, एक वर्ष, 2 वर्ष ते नॉर्मल फीजने चालवणार, मग पुढल्या वर्षी फीस वाढवून देणार. हो सर, ते पण आहे. पण म्हणजे त्याच्यासाठी सर गव्हर्नमेंटनीच गव्हर्नमेंट ज्या स्कूल आहे त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. पण गव्हर्नमेंट लक्ष न देता प्रायव्हेटायझेशन करत आहे. प्रायव्हेटायझेशन एक प्रकारे सर बरोबर पण आहे. चालेल, माझं जातं सर्व. मला सांगा, तुम्ही कुकिंग हॉबी सांगितली, कास्टचा आणि इटिंग हॅबिटचा काही संबंध तुम्हाला माहीत आहे का? सर नाही सर. नंतरचा माझा प्रश्न आहे तुम्हाला रेअर अर्थ मिनरलबद्दल माहिती आहे का? हो सर. मला त्याचे म्हणजे काय असतं रेअर अर्थ मिनरल ते सांग. रेअर मिनरल्स म्हणजे सर जे फक्त एखाद्या देशामध्ये, जसं चीनमध्ये, मला एक्झॅक्टली सर नाव नाही आठवतं त्याचं, पण ते तिथेच मिळते. म्हणजे ते चीन. भारतात आहेच नाही का? भारतात नाही सर, भारतामध्ये नाही आहे. खरंच भारतात नाही ना? रेअर अर्थ मिनरलला रेअर अर्थ मिनरल का बरं म्हणतात? कारण सर ते एका भागामध्येच ते मिळतं, त्यामुळे त्याला. बरोबर आहे? पक्क तुम्हाला वाटतं डेफिनेशन बरोबर आहे? माझा पुढचा प्रश्न आहे, PM किसान योजनेबद्दल माहिती आहे का? हो सर. काय? सर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या याच्यावर पैसे ट्रान्सफर केलं किती जाते. पैसे? 12,000. 12,000 येतात? हो. पक्क 12,000 येतात? हो. मला सांगा, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाला हम्म. अपॉइंट करायसाठी जी कमिटी असते त्यात कोण कोण असतं? त्यामध्ये सर PM असतं, हां आणखी एक विरोधी पक्षनेता, हां आणखी एक सर विरोधी पक्षनेता, आणखी एक कॅबिनेट मंत्री. ठीक आहे. याच्या आधी काय कंपोजिशन कसं असायचं कमिटीचं? सर याआधी एक सर तुम्ही एक्झॅक्टली प्रश्न म्हणजे कोण? चीफ इलेक्शन कमिशनरला जे appoint इलेक्शन करायचं. कमिशन. हां हां. सर, त्यामध्ये सर चीफ जस्टिस असायचे आधी. तर तुम्हाला काय वाटतं की ही जी नवीन पद्धत, नवीन कमिटी यांनी बनवलेली आहे, तुम्हाला असं वाटत नाही की सत्ताधारी पक्षाचं पारडं जड आहे म्हणून, आणि कुठंतरी इलेक्शन करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक जे आपण म्हणतो की कॉम्प्रोमाइज होऊ शकतो? सर आपली जर संविधान बघितलं, ते चेक्स अँड बॅलन्सवर काम करतं सर. तर मला असं वाटत नाही की होऊ शकतं म्हणून असं. ठीक, झालं तुमचं उत्तर. थँक्यू सर.